पुढे अरबी समुद्रात वादळ सदृश्य वातावरणामुळे मासेमारी ठप्प झाली आणि त्यामुळे कोकणातील सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या देवगड बंदरात गुजरातसह तामिळनाडू आणि इतर राज्यांमधील शेकडो बोटी देवगड बंदरामध्ये आश्रयाकरता दाखल झालेल्या आहेत। हवामान विभागाने वादळ सदृश्य वातावरणामुळे समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये असा इशारा दिलाय। खोल समुद्रातील मासेमारीला 1 ऑगस्टपासून सुरुवात झाली। नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर समुद्रातील मच्छीमारीला खऱ्या अर्थाने सुरुवात करण्यात आली आणि या दृष्टीने मासेमारी बंदर गजबजून गेलेलं होतं आणि मात्र अचानक दक्षिण वारा सुरू झाल्यानं समुद्रात वादळ सदृश्य स्थिती निर्माण झाल्याने मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे। तर पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। अशातच डहाणू, बोईसर, पालघर, चिंचणीसह परिसरात पावसाची रिपरिप सुरू आहे। जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कालपासून जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। आपण पाहतोय की पालघर जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली। त्यामुळे सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण 100% भरलंय। धामणी धरणाचे 5 पैकी 3 दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहेत। त्यामुळे धरणातून 5900 क्युसेक्स वेगाने पाण्याचा सूर्या नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे। तर शहापूर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे भातसा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले। दरम्यान पावसाचा जोर जर वाढत राहिला तर रात्री धरणामधून पाण्याचा जास्त प्रमाणात विसर्ग वाढवण्यात येण्याची शक्यता आहे। त्यामुळे भातसा नदीकाठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।